कोपरगाव नगरपालिकेत बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याबाबत माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत बांधकाम विभागातील पर्दाफाश करत धक्कादायक आरोप केल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। सदर व्हिडिओत मेहमूद सय्यद यांनी नगरपालिकेतील त्या कर्मचाऱ्याला धारेवर धरत तू नगरपालिकेचा जबाबदारी अधिकारी कर्मचारी आहे का ही विचारणा करत रविवारी सुट्टीच्या दिवशी रात्री बेरात्री तुमचे नगरपालिकेत बंद दाराआड काय काम असते असा प्रश्न त्या कर्मचाऱ्याला विचारला असता त्या कर्मचाऱ्याला त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता न आल्याने व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। मेहमूद सय्यद यांनी या व्यतिरिक्त इतरही धक्कादायक आरोप सदर व्यक्तीवर केले आहे। या प्रकरणाबाबत त्यांनी मुख्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली असल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे। सय्यद यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर ही धक्कादायक गोष्ट असून एक सामान्य कर्मचारी जर महत्त्वपूर्ण बांधकाम विभागात ढवळाढवळ करत असेल तर या गोष्टीची सखोल चौकशी करणे गरजेचे असून यावर चाप बसणे गरजेचे आहे। संबंधित कर्मचारी हा अधिकृत आहे किंवा नाही याबाबत मुख्य अधिकारी यांनीही खुलासा देणे गरजेचे आहे। प्रकार होता दिनांक 17 रोजी रविवार असताना मी इथं पोलीस स्टेशनच्या कामानिमित्त आलो होतो। आल्यानंतर मी नगरपालिकेत गेलो आणि तिथं काय कोणी आहे का बघावा। मात्र तिथं गेल्यानंतर बांधकाम विभागात एक आपले नगरपालिकेचे काय टेम्पररी असलेले शांताराम शिंगारे ही व्यक्ती बाहेरचा दार लावून आतला दार लावून मध्ये एकटे लाईट लावून काम करत बसले होते। मी त्यावेळेस त्यांची पिक्चर शूटिंग काढली आणि त्यांना विचारणा केली की बा तुम्ही इथं अधिकृत नाही आणि तुम्ही या ठिकाणी सुट्ट्या असताना का बसले। कारण मी बरेच वेळेस बघतो त्यांना या ठिकाणी ते ठेकेदारांना घेऊन काही अधिकार नसताना या ठिकाणी बसतात आणि कागदपत्रांची उचकपाचक करत बसतात। खरं तर त्यांचा ते अधिकार नाही। ज्या टेबलवर ते बसतात ते टेबलसुद्धा त्यांना तिथं बसायचं राईट नाही। यांच्याविरुद्ध कोपरगाव शहरातून अनेक लोकांनी तक्रार अर्ज केलेले आहे। मात्र या माणसाला कोणाचा सपोर्ट आहे कोणाचं सहकार्य आहे हे काय कळायला मार्ग नाही। मी त्यांना जे विचारणा केले तर त्यांनी मला सांगितलं की बा लोकसभेचे कागदपत्राचं काम करतो आहे। मग मी त्यांना म्हणलो लोकसभेचं जर काम करत असेल तर मी त्यांना शूटिंगद्वारे विचारलं की बा तुम्ही इथं लोकसभेचं काम करू राहिले तुम्हाला कोणी अधिकार दिलं। ते म्हणे सीओ साहेबांनी सांगितलं। जर सीओ साहेब किंवा मुख्य अधिकारी साहेब किंवा वरिष्ठ अधिकारी जर ते त्यांना अशा महत्त्वाचे कागदपत्र असलेलं डिपार्टमेंट कोपरगाव शहरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी हा मनुष्य रविवार पाहत नाही सुट्ट्याचे दिवस पाहत नाही रात्र बेरात्र कधी तिथं बसलेला असतो। काही ठेकेदारांना हाताशी धरतो। काही कोपरगाव शहरात ही सुद्धा चर्चा आहे अनेक लोकांच्या तोंडून आम्ही असं ऐकलेलं आहे की जे आपण बंद निविदा भरतो त्या बंद निविदा देखील हा व्यक्ती फोडून ते लिकेज करतो आणि या माणसाला तिथं बसायचा देखील अधिकार नाही। आम्ही दरवेळेस त्यांना सांगतो की बा या माणसाला इथून उठवा। मात्र त्याला कोण त्याला पाठीराखे आहे कोण त्याला मदत करतं हे काही कळायला मार्ग नाही। मी जिल्हा अधिकारी साहेब त्यांना मी सालेमाट साहेब यांना मी याची माहिती दिली तर त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही लेखी तक्रार करा मी त्याची चौकशी करतो। मात्र या विरुद्ध अनेक लोकांच्या तक्रारी गेलेले देखील असताना त्याच्यावर काही परिणाम होत नाही। तो छाती टोकून सांगतो की माझ्या मागे सगळे ठेकेदार वगैरे जे कोणी असेल त्याचा परिणाम आहे। तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो का जो व्यक्ती ज्याला जे अधिकार नाही ज्याला इथं खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं टेबल बांधकाम विभागाचं टेबल कोणाचे टेंडर पास करायचे कोणाचे नाही करायचे कोणाचे कामं करायचे नाही करायचे कागदपत्र फाडून फेकून देतो काही कागदपत्र गहाळ करतो ही अशी त्याची एक माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि मी 2दा नगरसेवक असल्यामुळं मला हे 100% माहिती आहे का हा अधिकृत नाही। मी जनरल मीटिंगमध्ये बसतो त्यावेळेससुद्धा हा माणूस नगरपालिकेच्या जनरल मीटिंगमध्ये यांना चान्स नाही। याचा अर्थ तो नगरपालिकेचा परमनंट कर्मचारी नाही। तो ठेका बेसवर इथं आहे। मला वाटतं त्याला 3000 रुपये काहीतरी पगार आहे। 3000 रुपये पगारवाला इतकं वेळ देऊन किंवा रात्री बेरात्री रविवार काही सुट्ट्याचे दिवस तो तिथं का बसतो याचा प्रश्न मी मुख्याधिकारी साहेबांना विचारलं तर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की मी आता नगरला आहे। मग मी आज त्यांना भेटायला इथं नगरपालिकेत आलो। मात्र ते आजही इथं नाही। ते म्हणतात एक म्हटले ते बाई म्हटले का त्यांचा कानाचा काही त्रास आहे आणि दुसरं म्हणतो की बा ते मीटिंगमध्ये आहे। तर मुख्य अधिकारी साहेब आता नवीन असल्यामुळं त्यांना मी विचारणा करायला गेलो पण ते आत्ता काही भेटलेलं नाही। आणि विशेष म्हणजे
आता आमचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचं निधी आणलं. त्या निधीचा वापर त्यांनी इतकं भयानक केलं, म्हणजे मुख्य अधिकारी तोच, आमदार तोच, खासदार तोच, इथला मोठा अधिकारी तोच, जे काही करल तो शांताराम शिंगारे करल. म्हणजे याचा अर्थ असं का बिनपगारीन फुल अधिकारी, त्याला कुठलाही अधिकार नसताना तो मोजकेच ठेकेदारांना हाताशी धरतो आणि त्यांना ठेका देतो. माझ्या वार्डात मी ज्या प्रभागात नगरसेवक होतो, ज्या वार्डातले मी कामं सुचवले, त्या वार्डातले 2दा नगरसेवक झालो. त्या वार्डातले कामं, मी सुचवलेले कामं त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता ते कोणाला द्यायचे, काय द्यायचे, ज्या लोकांचे अर्धवट कामं राहिलेलं आहे, ज्या लोकांच्या विरोधात मी तक्रारी केलेल्या आहेत, त्याच लोकांना त्यांनी पुन्हा ते टेंडर दिले. याचा अर्थ काहीतरी दाळ में कुछ काला आहे. एखादी तुमची मागणी काय असणार? माझी मागणी अशी असणार का तिथं आपल्या बांधकाम विभागात चांगल्या त्या पोस्टचे अधिकारी आहे, ते रिकामटे बसतात, त्यांना नाही ते कामं देऊन बसतात. तर त्यांना आहे त्या खुर्चीवर बसवावे, जेणेकरून शहराचा काम व्यवस्थित होईल, म्हणजे लफडेलोचे होणार नाही आणि निकृष्ट काम होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावा, ही माझी मागणी आहे. वारंवार तुम्ही तक्रार करून सुद्धा जर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर तुम्ही भविष्यात काय त्यासाठी काय करणार? जर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगितलेलंच आहे आणि व्हॉट्सअपद्वारे मुख्य अधिकारी जगताप साहेब जे आत्ताच रुजू झालेले आहे त्यांना देखील विनंती केलेली आहे का त्याला त्या खुर्चीवर बसू नका. तर त्यांनी जर याच्यावर लवकर कारवाई केली नाही तर भविष्यात कोपरगाव शहरातून मोठा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, मी असं जाहीर करतो.